नमस्कार, मी निखिला. वेलकम बाप्पा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. गेल्या काही वर्षात जनमानसामध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची संकल्पना मूळ धरू लागली आहे. परंपरेनुसार मात्र पर्यावरणाला हानी न पोहोचवता साजरा केला जाणारा गणेशोत्सव म्हणजे इको फ्रेंडली गणेशोत्सव. यामध्ये श्री गणेशाची मूर्ती घरी आणून ती पूजली जाते. तिच्या भोवती नेत्रदीपक आरास सुद्धा केली जाते. मात्र ही मूर्ती आणि आरास दोन्हीही इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक असतं. औरंगाबादमध्ये तर एकाच दिवसात सुमारे 2000 शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याचा विक्रम करण्यात आलेला आहे. डोळ्यात साचलेलं अपार कुतूहल. शाडूची माती आणि नैसर्गिक रंग. इको फ्रेंडली बाप्पा बनवण्यात बच्चे कंपनी झाली दंग. सुख करता कि दुख हरता, 1 2 3 4 कि दुख हरता, विघ्न विनाशक झाले बाप्पा 2000. प्रत्येक बाप्पा सांगतोय हेच. दुख हरता सुख करता, मागच्या व्हावं शहाणं जेव्हा पुढच्याला ठेच. विनाशक गणराया, बाप्पा म्हणतो करणार मी, गणपती बाप्पा तेव्हाच तुमचं रक्षण. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. जेव्हा तुम्ही घ्याल काळजी, सांभाळाल आपलं पर्यावरण. औरंगाबादमधल्या दीपशिखा फाउंडेशननं शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी मुलांना इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. मुलंही मातीच्या मूर्तीचं महत्त्व समजून घेऊन या कार्यशाळेमध्ये अगदी मनापासून रमली होती. आपल्या छोट्या छोट्या हातांनी बनवलेल्या या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे एकटक पाहणारी ही छोटुकली. आपण स्वतः आपल्या हातानं बाप्पाला मूर्त स्वरूप दिल्याचा निरागस आनंद हिच्या चेहऱ्यावर दिसतोय. सुख करता कि दुख हरता, सुख करता कि दुख हरता, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक गणराया. कधीतरी फक्त खेळण्यापुरता मातीत घातलेले हात आज मूर्ती तयार करतायत. शाळेत हस्तकलेच्या तासाला किंवा दिवाळीत किल्ला बनवताना झालेला आनंद आणि आज बाप्पा बनवताना झालेला आनंद निर्मितीचाच. मात्र आजचा आनंद थोडा जास्त आणि वेगळा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या आनंदामागे दडलीये एक जबाबदारीची जाणीव, उद्याच्या भविष्याच्या जबाबदारीची. या देशाचे भावी नागरिक म्हणून पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी या लहानग्यांनी घेतली आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्याचा श्री गणेशा त्यांनी गणेशाची शाडूच्या मातीची मूर्ती बनवून केलाय. गेल्या 4 दिवसांपासून हे लहानगे हात मातीची मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण घेत होते. आज त्यांनी त्याला मूर्त स्वरूप दिलंय. अमित फुटाणे, TV9 औरंगाबाद. या कार्यशाळेमध्ये तब्बल 14 क्विंटल शाडूपासून 2000 गणेश मूर्ती बनवण्यात आल्या. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी आणि कॉलेजवयीन मुलांनी देखील या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धनासाठी लहान ज्ञानचा पुढाकार. तयार केल्या 2000 शाडूच्या गणेश मूर्ती. छोट्या मूर्तिकारांनी केला नवा रेकॉर्ड. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार नोंद. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि.
वक्रतुंडाय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि. गणेशोत्सवात होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 2000 विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत सुमारे 2000 शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्या आहेत. औरंगाबादमध्ये दीपशिखा फाउंडेशन तर्फे शहरातल्या अनेक शाळांमध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती करण्यात येते आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान पर्यावरणाची हानी कशी टाळावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्या अंतर्गतच या मुलांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. गणपती हा बाप्पा असा आहे की कसंही केलं तरी सुंदर दिसतो. त्यामुळे आम्ही असा विचार केला की जसं मातीच्या बाबतीत ज्ञान असतं लोकांमध्ये, कुठली माती घ्यायला पाहिजे, शिकायची कशी हे कळत नाही, म्हणून आम्ही कार्यशाळेचं आयोजन केलं आणि हाच गणपती घरी बसवून त्यांनी येत्या काळात या वर्षीपासून पूर्णपणे परंपरा बदलवत घरी बनवलेली शाडूची मूर्ती बसवणार ही नवी परंपरा सुरू करावी, म्हणून यामागचा उद्देश. या कार्यशाळेत लहान मुलांसोबतच त्यांच्या भावंडांनी आणि पालकांनीही सहभाग नोंदवला. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी तर मोठ्या उत्साहात या कार्यशाळेत सहभाग घेऊन मूर्तिकारांनाही लाजवतील अशा सुबक मूर्ती घडवल्या. मला फार आनंद होतोय की मी असा गणपती बनवलाय. जर आपल्याला प्रदूषण मुक्त गणपती करायचा असेल तर आपण असा गणपती केला पाहिजे आणि त्याला छान कुंदन लावून सजवले पाहिजे. गणपती बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो मी यशस्वी पार पाडला असं मला वाटतं. आणि मला बालपण आठवलं असंही वाटतं. दिवाळीच्या वेळेस गणेश किल्ले बनवले होते, ते बऱ्यापैकी सजवले होते, परंतु आता गणपती बनवला हा तुम्ही बघू शकता. गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने शाडूची मातीच का? गानमत्ताय गानोत्सुक मनसे. शाडूची माती हा मातीचा मुलायम प्रकार आहे. त्याची मूर्ती वाळताना रासायनिक प्रक्रिया होत नाही, फक्त भौतिक बदल होतो. त्यामुळे ती पाण्यात विरून जाते आणि मूर्तीची विटंबना होत नाही. तसंच ती माती नैसर्गिकरित्या उपलब्ध होत असल्यानं निसर्गातच पुन्हा मिसळते, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. अशा प्रकारे केवळ शाडूची माती वापरून केलेल्या या मूर्तीचं सर्वच स्तरावर कौतुक केलं जात आहे. औरंगाबाद मधल्या या उपक्रमाची आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात येणार आहे. अमित फुटाणे, TV9 औरंगाबाद. यावेळी अतिशय सोप्या भाषेत मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. श्री गणेशाचा प्रत्येक अवयव सुबक आणि रेखीवच बनला पाहिजे याकडे सहभागी प्रत्येकानंच अगदी विशेष लक्ष दिलं होतं. मोरया बाप्पा मोरया, मोरया बाप्पा मोरया. वक्रतुंड जय जय गणेश लंबोदर जय गजानन. वक्रतुंड जय जय गणेश लंबोदर जय गजानन. जय गणेश लंबोदर गणपती बाप्पा मोरया. औरंगाबादमध्ये एकाच दिवसात 2000 शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यात आल्या. तब्बल 14 क्विंटल शाडूची माती वापरून या मूर्ती बनवण्यात आल्या. मातीची मूर्ती बनवण्यासाठी पहिल्यांदा मातीचा गोळा तयार केला. त्यानंतर त्या गोळ्याला गणेशाच्या विविध अवयवांचा आकार दिला. पहिल्यांदा गणपतीचं पोट, नंतर डोकं, त्यानंतर क्रमाक्रमानं हातपाय बनवले. हे सुटे अवयव मातीनं लिंपून बसवलेत. त्यानंतर त्यावर नक्षी काढली गेली आहे. बाप्पाच्या मूर्तीला दागिने, पितांबर नेसवलं गेलं. मूर्ती तयार झाल्यानंतर ती वाळवण्यासाठी ठेवली गेली. मूर्ती छोट्या असल्यानं त्या लवकर वाळल्या. वाळलेल्या मूर्तीला सगळ्यात आधी अंगाचा रंग दिला जातो. त्यानंतर क्रमाक्रमानं कपडे आणि दागिने रंगवले जातात.
अशा रीतीनं शाडूच्या मातीचे छोट्यांनी बनवलेले छोटे छोटे बाप्पा तयार झाले. अमित फुटाणे, TV9 औरंगाबाद. जे छोट्यांना कळलं ते मोठ्यांना का कळू नये. खरंच हे सगळंच कौतुकास्पद आहे. अशाच काही बातम्या आपण पाहत राहणार आहोत. मात्र वेळ झाली एका ब्रेकची.